हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात सर्व? मस्तच असायला हवे. आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी. मस्त आपण आज पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत. चला तर मंडळी, भेटूया रेसिपीकडे. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे पालक मी मस्त धुवून ठेवला आहे. एक जोडी इथे पालक वापरायचा आहे आपल्याला पालक पनीर बनवण्यासाठी. मेन इन्ग्रेडियंट्स आपला पालक असतो. त्यानंतर आपल्याला वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे. एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतला आहे. 4-5 मिरच्या घेतल्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या, कांदा घेतला आहे. इथे पनीर आहे. मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता लाल मिरची पावडर घेतली आहे, धन्याची पूड, हळद आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे. फोडणीसाठी आपल्याला जिरंही टाकायचे आहे. ओके, हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला भाजीसाठी वापरायचे आहे. चला तर मंडळी, आपण पुढच्या प्रोसिजरला बघूया काय करायचं आहे. गॅसवर आपल्याला इथे 2 लिटर पाणी ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला पालकचे पानं टाकायचे आहेत. यामध्ये आपण पालक टाकून घेऊया. 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला पालक इथे सॉफ्ट होईल असं फक्त आपल्याला इथे पालक असं सॉफ्ट होईपर्यंत ह्या पाण्यात ठेवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला पालक काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला पालक असा छान सॉफ्ट झाला आहे. अजून फक्त 2 मिनिटासाठी आपल्याला असा पालक 2 मिनिटासाठी ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे. चला 2 मिनिटं झाली की आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपला पालक इथे झाला आहे. आपण आता तो काढून घेऊया पाण्यातून. अशा प्रकारे आपला पालक इथे निथळून झाला आहे. तुम्ही बघू शकता कलरही किती छान अजून जसंच्या तसा आहे. जास्त गरम पाण्यामध्ये उकळवायचा नाही, नाहीतर आपला पालक हा काळा पडू शकतो. आणि मग दळल्यानंतर अजून आपल्याला याची प्युरी करायची असते पालकाची. तर प्युरी केल्यानंतर अजून ब्लॅक पडतो. त्यामुळे जास्त उकळत्या पाण्यामध्ये फक्त 2 मिनिटासाठी ठेवायचा आणि लगेच काढून घ्यायचा. तर आपण हा आता मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. आपला पालक इथे थंड होतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करून घेऊया. पुढे आपल्याला कढई ठेवायची आहे. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे. जास्त तेल घालायची गरज नाही आहे. इथे 2च पळ्या तेल टाकायचं आहे आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला आता छान असं जिरं टाकायचं आहे. मस्त गरम गरम तेलामध्ये जिरे नाचले पाहिजे. मस्त तेल तापलं आहे. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये जिरं घालूया. छान जिरं असं नाचायला लागलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण. अशा लसणाच्या 2-3 पाकळ्या घालायच्या. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. मी इथे 4 मिरच्या घातल्या आहेत. तुमच्या तिखटनुसार तुम्ही इथे मिरची घालू शकता. मी इथे 4च वापरले आहे कारण माझ्या मुलांना जास्त तिखट. त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मस्त थोडासा गोल्डन ब्राऊन कांदा झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. आपल्याला हे फक्त 1 मिनिटात 2 मिनिटासाठी त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कारण हे आपल्याला पालकमध्ये पालक प्युरी करतो ना आपण, त्या पालकामध्ये हे घालून आपण त्याची प्युरी करून घ्यायची आहे. त्यामुळे आपण तुम्ही बघू शकता की असं छान असं आपलं खरपूस भाजून नाही घ्यायचं आहे. 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला एक सॉफ्टनेस यावा यासाठी आपल्याला फक्त 2 मिनिटासाठी तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे फ्राय करून घेऊया आणि हे काढून घेऊया. 2 मिनिटासाठी तुम्ही इथे झाकण घेऊन पण शिजवून घेऊ शकता, पण मी झाकण नाही ठेवत. तुम्हाला ठेवायचं ते तुम्ही ठेवून घेऊ शकता. अशा प्रकारे आपलं हे 2 मिनिटासाठी सगळं फ्राय झालं आहे. आता आपण हे काढून थंड करून घेऊया आणि मग हे पालकमध्ये आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. चला तर आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे आपण इथे काढून घेतलं आहे. आता आपण हे आणि हे मिक्स आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. पालकमध्ये हे मिक्स करून आपण याची प्युरी करून घेऊया. चला तर आपण प्युरी बघूया. इथे आपली प्युरी बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा हिरवागार आपल्या पालक प्युरीला कलर आला आहे. चला तर मंडळी, आता आपण बघून घेऊया फोडणीची तयारी करूया. आपण आता फोडणी देऊया. आपण ज्या कढईमध्ये टोमॅटो कांदा फ्राय करून घेतला त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत. इथे परत आपल्याला 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. फोडणी देऊन घ्यायची आहे. इथे तेल पण घातलं आहे. तेल छान असं तापलं आहे. आता आपण यामध्ये मसाले घालूया. इथे लाल मिरची पावडर, हळद, धण्याची पूड आणि हळद आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे 1/2 स्पून. ते आपल्याला तेलात टाकून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला प्युरी करून घेतली आहे ती घालायची आहे. अशा प्रकारे आपली अशी फोडणी देऊन झाली आहे. आता याच्यामध्ये आपण एक उकळी आल्यानंतर पनीर घालायचं आहे. जास्त पातळ नसते पालक पनीर, एकदम अशी थोडीशी घट्टच असते, तशीच आपल्याला ठेवायची आहे. आता यामध्ये आपण पनीर घालून घेऊया. पनीर आपल्याला नॉन फ्राय केलेलंच टाकायचं आहे. मला असं सॉफ्ट पनीर आवडतं, त्यामुळे मी विदाऊट फ्राय केलेलंच पनीर यामध्ये घालणार आहे.
तुम्हाला फ्राय करून घालायचं असेल तर तुम्ही फ्राय करूनही पनीर घालू शकतात भाजीमध्ये, पण असं घातल्याने तो जास्त सॉफ्टनेस पनीरमध्ये राहतो, त्यामुळे आपण असंच घालून घेऊया. बघू शकतात तुम्ही किती सुंदर असा हिरवागार आपला कलर आलेला आहे भाजीला. अशा प्रकारे आपण यामध्ये पनीर घालून घेतलं आहे. थोडेसे 2-3 पनीरचे तुकडे आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत असेच, कारण आपण वरून सर्व करताना थोडेसे वरून किसून यामध्ये घालायचे आहे, म्हणजे दिसायलाही छान वाटतं आणि खायलाही टेस्ट खूप छान लागते. बघू शकतात तुम्ही. आता आपल्याला यामध्ये एक मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचा आहे, तो म्हणजे फ्रेश क्रीम. पण मी फ्रेश क्रीम न वापरता आपल्या दुधावरची साय जी असते ना, ती मस्तपैकी काढून फ्रीझरला लावली होती. आता ती आपण यामध्ये घालूया. तसंही केलं तरी ती फ्रेश क्रीमच असते. चला तर मंडळी, याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालून घेऊया. दोन चमचे आपल्याला इथे फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे आणि छान अशी आपली भाजी आता रेडी आहे. रिमेन इन्ग्रेडियंट पालकमध्ये मीठ असल्यामुळे आपण यामध्ये थोडंसंच मीठ घालणार आहोत. ऑलरेडी पालकामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे चवीनुसारच मीठ टाका तुम्ही. थोडं कमी घातलं तरी चालेल. तुम्ही बघू शकतात आपली पनीरची भाजी अशी मस्त ग्रीन रेडी झाली आहे. छान असा कलर आला आहे आणि पनीरही खूप सॉफ्ट असं झालं आहे. चला तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.